लाडकी बहीण योजनेला नवी मुंबईतल्या एका सीएनं दिलेलं आव्हान कोर्टानं फेटाळलं। सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास नकार, कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी चुकीची म्हणत याचिका फेटाळली। लाडका भाऊ बहीण योजनेपेक्षा लाडका मतदार योजना घोषित करा म्हणजे थेट पैसे वाटायला मोकळे, राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंकडनं पुनरुच्चार, तर राज्यात मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घ्यावी, राज ठाकरेंचं वक्तव्य। महाराष्ट्रातल्या नोकरीच्या जाहिराती यूपी बिहारमध्ये येतात, महाराष्ट्रात बाहेरच्यांना नोकऱ्या मिळतात, आपले तसेच राहतायत, राज ठाकरेंकडून वास्तव समोर। राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्सिंगवर चालतं, ते दरवर्षी नव्यानं राजकारणाची सुरुवात करतात, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका। धारावीचा भूखंड अदानींच्या घशात घालण्यासाठी वर्षा बंगल्यावर सौदा सुरू, मात्र आम्ही धारावीची लूट होऊ देणार नाही, संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका। खरी शिवसेना ही शिंदेंचीच, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य, तर उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट हा मुस्लिम समाजामुळेच वाढल्याचं सुद्धा प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। नोकऱ्या आणि परप्रांतीयांच्या संदर्भात राज ठाकरेंचं वक्तव्य समाज दुभंगवणारं, त्यामुळे राज ठाकरेंवर टाळा लावून त्यांना अटक करा, प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारकडे मागणी। देवेंद्र फडणवीसांसोबतच्या डीलनुसार परमबीर सिंहांनी 100 कोटींचा आरोप केला, अनिल देशमुखांचा दावा, तर सरकार पडल्यामुळे चांदीवाल आयोगाचा अहवाल सादर करता आला नाही, महायुतीनं तो सादर करावा, देशमुखांची मागणी। भाजपच्या समरजित घाटगेंना शरद पवार गटानं संपर्क साधल्याची माहिती, कागलमधनं हसन मुश्रीफांविरोधात समरजित घाटगे यांचा विचार सुरू असल्याचीही माहिती समोर। मुंबईमध्ये उद्या महायुतीच्या नियोजन समितीची बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं बैठकीचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची 8 ऑगस्टपासून जनसन्मान यात्रा, विधानसभेला लाभ व्हावा यासाठी यात्रेद्वारे राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास लांबणीवर, आज मुख्यमंत्री पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर असणार। तिसऱ्या आघाडीसाठी बच्चू कडू यांच्याकडनं 25 जागांची चाचपणी, जरांगे राजू शेट्टी एमआयएम सोबत चर्चा करणार, एकमत झाल्यास एकत्र येणार असल्याचंही बच्चू कडूंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचा 6 ते 8 ऑगस्टला दिल्ली दौरा असणार, दिल्लीमध्ये ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार, विधानसभेच्या जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। अजित पवार गटातले आमदार प्रकाश सोळंकेंची राजकीय निवृत्ती, राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल रात्री उशिरा नागपुरात विदर्भातल्या भाजपा आमदारांची घेतली बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांसोबत चर्चा झाल्याची माहिती। भाजपचे नेते सुजय विखे पाटलांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याची इच्छा केली होती व्यक्त, तर लोकशाहीत प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार, याबाबत पक्ष निर्णय घेणार, माजी आमदार शिवाजीराव कर्डिल यांची प्रतिक्रिया। पालघर जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाकडून खांदेपालट, लोकसभेतल्या पराभवानंतर जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख बदलले, शिवसेना नेते विनायक राऊतांकडून नवीन नियुक्त्या जाहीर। पूजा खेडकरची यूपीएससीच्या निर्णयाच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका, यूपीएससीनं पूजा खेडकरची निवड रद्द केल्यानं पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात धाव। राज्यातल्या व्यापाऱ्यांचा 27 ऑगस्टला राज्यव्यापी बंदचा इशारा, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारनं गांभीर्यानं न पाहिल्यास निवडणुकीत वेगळा विचार करण्याचा राज्यस्तरीय परिषदेतनं व्यापाऱ्यांचा इशारा। आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी आज शेवटची संधी, राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 5 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आलेली होती। 11वी प्रवेशाची पहिली विशेष प्रवेश यादी आज जाहीर केली जाणार, आज यादीत नाव आलेल्यांना 8 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार। अनुदानित विनाअनुदानित शाळांच्या विविध मागण्यांसाठी उद्या विविध शिक्षक संघटनांकडून शाळा बंदचा नारा, या निमित्तानं राज्यभर शिक्षण विभागाच्या कार्यालयांवर मोर्चे काढले जाणार, मुंबईतल्या शिक्षक संघटनाही आंदोलनात सहभागी होणार। देशभरातल्या बहुचर्चित बाईक बोट घोटाळ्यातला मुख्य आरोपी संजय भाटीला अटक, भाटीसह त्याच्या 2 साथीदारांना नागपूर पोलिसांनी केली अटक, देशभरात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक। राज्यामध्ये गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत उद्यापासून पावसाचा जोर काहीसा ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज। पुण्यातील पानशेत धरण 100% भरलं, पानशेत वरसगाव खोऱ्यातल्या नागरिकांकडून जलपूजन। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये मिळून 90% पाणीसाठा, गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत सद्यस्थितीमध्ये सर्वाधिक पाणीसाठा उपलब्ध।
ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण 90% भरलं. गेल्या 4 ते 5 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात चांगली वाढ. ठाणेकरांची पाणी चिंता मिटली. पालघरमधील धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडले. धामणी आणि कवडास धरणातनं 41,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू. सूर्या नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या केळझर धरण ओव्हरफ्लो. धरणातनं आरम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. धरण भरल्यानं आरम खोऱ्यातील शेती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. सुरगाण्यातल्या देवमाळ ते उंबरदे पूल पाण्याखाली. वाहत्या पाण्यातनं जीव धोक्यात घालत नागरिकांचा जीवघेणा प्रवास. पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारच्या नंदपूर गावात नदीवर पूल नसल्यानं नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू. अंत्यसंस्कारासाठी सुद्धा बोटीतनं जाण्याची वेळ. प्रशासनाचं सपशेल दुर्लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.